कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय का थांबलीस का? बोल ना. नाही म्हणजे मी काय म्हणते, आपण जयंतराव आणि जान्हवीला पाच परतवण्यासाठी बोलवायला हवं ना? विचारतेस काय? बोलूया ना. आणि आपण सत्यनारायण घालूया. अहो माझी खूप इच्छा होती हो, कारण जानूचं लग्न होताना सारखं वाटत होतं सगळं नीट होईल ना होईल ना. देवाच्या कृपेने सगळं निर्विघ्न पार पडलं. देवाचे आभार तर मानायला हवेत ना. म्हणून म्हणते की सत्यनारायण घातला तर. तुझी इच्छा आहे ना लक्ष्मी, मग करूया तसं. मला माहिती होतं तुम्ही होकारच द्याल. आणि मी काय म्हणते, जान्हवी आणि जावई बापू दोघही असतील, मग त्यांनाच पूजेला बसू. म्हणजे सगळं ठरवलंयस ना तू आधी? मला फक्त विचारल्यासारखं करतेस. अहो नाही, तसं नाही. अगं हे गंमत केली का तुझी? तुला खरं सांगू का, तू हे सगळं सांभाळतेस ना, म्हणून मी एकदम निर्धास्त असतो. हे बरं आहे तुमचं. आधी माझी चेष्टा करायची आणि मग कौतुक करायचं. अहो आता ते दोघं सत्यनारायणाला बसणार म्हणजे आपण आहेर केला पाहिजे ना त्यांच्यासाठी. दोघांकरता कपडे घ्यावे लागतील, थोडीशी भांडी कुंडी पण घ्यावी लागतील ना. चांदीचं करूया का हो काहीतरी? नाही म्हणजे जावई बापूंना पहिल्यांदाच आपण काहीतरी देणार ना. चालेल, तू उद्याच आपल्या सोनाराकडे जा आणि तुला जे आवडेल ते घे. जरा खर्चच होईल, ते कसं करूया? लक्ष्मी, खर्चाची काळजी नाही, कारण या महिन्यात आम्हाला बोनस मिळणार आहे. अगं अहो काय सांगताय? अगं बाई, देवच पावला म्हणायचा. अहो मग मी एक काम करते, मंगलला फोन करते, तिला सांगते मुलींना घेऊन ये. मनोहररावांना पण आमंत्रण देते आणि त्यांच्यासाठी पण काहीतरी आहेर करूया. त्यांना पण बऱ्याच दिवसात काही दिलं नाहीये आपण. हो हो, मंगलला पण बोला. अगं घरचे सगळे एकत्र असतील, तो सण आहे ना आपल्याकरता. अगदी बरोबर आहे तुमचं. मी करते फोन. हा लक्ष्मी, नेहमी तू घरासाठी घरातल्यांसाठी मागतेस, स्वतःसाठी काहीच मागत नाहीस. तुला काही नकोय का? मग हे सगळं कुणासाठी आहे तुम्हाला नाही कळतंय? हे सगळं माझ्यासाठीच मागतेय मी. अहो माझी मुलं बाळ माझ्या आजूबाजूला असणार, तुम्ही असणार. माझं घर घर नाही, गोकुळ असणार. दुसरं काय हवं मला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।